बाप्पा मोरया. जय भवानी. जय शिवाजी. तर मित्रांनो आता पालीक उतरलो आम्ही आणि चाय पिऊसाठी उतरलेलो. वाजले होत आत्ताशी 1 वाजलो, 1 सवय झालं चाय पिऊसाठी. बघा मग चाय पिऊसाठी छोटीशी टपरी आहे. तर मित्रांनो ही बघा, ही गाडी घेऊन आता चाललो आम्ही आपल्या रायगडात चाललो. रायगड फोर्टवरती किल्ल्यावर. या साईडला योगेश आणि आपले सगळे मित्रपरिवार असतात, सर्वेश वगैरे. तर अचानक भयानक प्लॅन ठरलं होतं आपलं जायचं. थोडा इश्यू येलो गाडीचं, पण नशीब चांगलं आपल्या ही गाडी घेऊन जायचं दिवस येतो. आणि या गाडीचा नशिबात पण होता की रायगडात जायचं. तर निघालो सगळं रायगडात जाऊक. ड्रायव्हर तेजस सावंत असत. ड्रायव्हर चेंज आहे. योगेश होतो पहिलं. प्रथमेश बघा चालवतो काय येतं. In 500 meters, turn right. चला मॅप लावून जाऊया. चल मी आहे मध्ये. नाही रे मी मध्ये तो झोपतो लोक. ही बॅग कोणाची पडली? वाटाणे घेऊन आधी काय चिपळीला की उठवा रे. तर आता आपण पोचलो रायगडच्या पायथ्याशी. आणि हे असा लक्ष्मी निवास जाता समोर. इकडे फ्रेश वगैरे इकडे झालं. प्रत्येकी 40 रुपये घेतल्याने फ्रेश होते. आणि राहायचं असं तर 1000 रुपये भाडा रूमचा. हे बघा दिसतं काय बघा, लक्ष्मी निवास. आणि आता सगळे बॉटल वगैरे भरतो इकडे. माझ्या याच्यात टाक. हे खाऊ सुरुवात केल्याने माझ्या याच्यात टाक पाट बॅगेत. दे किती एक दे, 1-2 दे. किती घेऊ? 4-4 5-5 घेवा जेवढे होते तेवढे. ह्या कशा खाली टाक. तर मित्रांनो एवढा चालतो आता 3-3.5 किलोमीटर चालायचा. म्हणजे गड वगैरे पकडून असा मॅपवर दाखवता. आणि गाईड बघा आपलं, हे गाईड आहे तेजस. 5 वर्षापूर्वी लिहिलो. आता तो बघू हां. आणि हे बघा त्याच्यावर आपल्याला जाऊचा चालत. तर मी आणि प्रथमेश असं इकडे. आज असं 18 तारीख आणि उद्या 19 फेब्रुवारी. उद्या शिवजन्मोत्सव असं. आज गर्दी असेल या जाम. धमाक लागली, शब्दच निघत नाही. हॉटेल हिरकणी खाली बघा इकडे. आणि प्रत्येकाच्या बॅगेत असा पाणी बॉटल सगळा घेऊन येलो. काही करून आज आपल्यात रायगड फिरायचं पूर्ण. तर खैनान हेतच बघूया इकडनं. नक्की वाट खायना तीच माहिती नाही. नाही ते ह्याच्याच ते शाळेच्या सहली वगैरे पण इथे. इकडे राहण्याची सोय पण भारी आहे. ही लोकल बस आहे रायगडमधली. आणि आपण गाडी लावलोय मागे खाली तिकडे. चला धूर बघा. तर हे बघा गडदेवता शिरकाई माता मंदिर इकडे. आणि इकडनं आता गड सुरू झालं. तर शिवज्योतवाले वगैरे इलेत. इथून आता गडावर जाऊची सुरुवात झालेली आपली. तर हे बघा इकडून सुरुवात झाली आता गडावर चढायची. किल्ले रायगड. का आला शाल वगैरे घेता. काढ तो व्हिडिओ काढ आपला फोटो.
तर इकडूनच सुरुवात होणार आहे. या साईडला बघूया बिफोर आफ्टर. सूचना पण तिकडे. ते बघा राजने पण आता शाल वगैरे घेतलं ना. चला एवढं मोठं गड चढूच आपल्याला आता. चला चला भगवा रंग. चल हे बघा चल. हर हर महादेव. जय शिवाजी. तर मित्रांनो आता अर्ध्या रस्त्यातून वरती गेलो चढून गड. ह्या साईडला वॉशरूम वगैरे सोया. बाहेर बघा मागच्या साईडला सगळेजण आता गडावर येऊ सुरुवात झालेली. असा प्रथमेश तर मित्रांनो खालचा व्ह्यू बघा मस्त ना. आणि मागच्या पावसाळ्यात जर व्हिडिओ व्हायरल झालेलो असं हे म्हणतात की या पाणी हई म्हणजे एकदम फास्ट नाही येत होता. खूप पाऊस होता तेव्हा. आणि असे एका पकडून द्या 12 अंक. जय शिवराय. हे वाटू बघा शोध असा जाऊचा काय पकल्या खय म्हणतो पाणी हळत होतं ना. तो व्हिडिओ व्हायरल झालेला होतो. खूप स्पीडने पाणी होता. एवढं पाणी 2-3 फूट पाणी होता. हे लोक कशी उभी राहिली असतील एका धरून बघ. खालचा व्ह्यूज बघा मानला पाहिजे. तर मित्रांनो हे बघा शिवज्योत घेऊन चालल्यात काकी बघा. इकडे डोक्यावरून एवढ्या पायऱ्या चढत वरती इली. तुमचं दुकान आहे वरती. हां इकडे किल्ल्याचा पायदा बोलते वरती पोचलं. अजून एक ज्योत येतात वरनं ती बघा. आज प्रत्येकजण म्हणजे वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यातून तालुक्यातून ज्योतीसाठी इकडे येतात ज्योत घेऊन जासाठी. माझ्या काकी ज्योत घेऊन आता धावत जाणार. हो जातात वरती घेऊन. अच्छा वरती घेऊन जातात. उद्याचा काय कार्यक्रम इकडे. उद्या इकडे कार्यक्रम काय. हो उद्या कार्यक्रम इकडे कार्यक्रम असेल ना उद्या. हो उद्या कार्यक्रम. अच्छा काकी पण दमल्यात बिचारे एवढं सगळं घेऊन. पकलो बघा फोटो काढता. स्टेटसवर स्टेटस ठेवतो तुला आता 11 तारखेला पण फुल गर्दी होती. हे बघा काय बोलताय काकी. 11 तारखेला पण गर्दी होती फुल. अच्छा इकडे हा शाळेच्या सहली वगैरे पण येतात ना. सांगलीची. हां हां हे बघा इकडे पोचतो आता आपण. 3 लाख माणूस होता. काय बोलताय. 3 लाख माणूस होता. सगळे चालतच वरती चालत आले सर्व रोपवेसाठी तिकडून तिकडनं खर्डीवरनं. खर्डी आमच्या गावाला मुक्काम होते. अच्छा ह्या साईडला पावसात धबधबा. हा पाणी मोठा येतो. व्हिडिओ बघितलेला मध्ये. ना पाणी. हा व्हिडिओ बघितलेला तो. हो नाही म्हणतो ना इकडं वरती. होती. हा इथं सर्व आमची लोक दुकानात होती. अच्छा अजून वरती आहे तुमचं दुकान. हो वरती. बापरे एक काका सिलेंडर घेऊन इले. हे दमले हे बघा. आणलंय. ते तुमचेच होते ते सिलेंडरवाले. हो, तो भाऊ आहे माझा. अच्छा तर मित्रांनो हा बघा आपल्याला पहिला दरवाजा लागला आहे. दरवाजाची हे बघा दरवाजा कसा होता पहिला स्टार्टिंगला.
दम लागला त्यामुळे काय बोलायला जमत नाही पटकन. हे बघा त्या टायमिंगमध्ये कसं होतं. ह्या साईडला पण बघू शकता तुम्ही, छोटासा पहिला दरवाजा होता म्हणजे आतमध्ये येण्यासाठी. आणि हे वरती बघा. चला सगळेजण पुढे गेलेत जायला, आपण पण जाऊया. हे अकडे होत. किल्ल्याची तटबंदी बघा, काम चालू आहे. हे बघा तशी हैसून वरती. चला परत कच्चर असतो, काम चालू आहे. आला की रे, आला ट्रॅक्टर, आले ट्रॅक्टर. ज्योत घेऊन बघ किती जण गेले. 6 ते 7 जण भेटले ज्योत घेऊन जाणारे. अजून येणारे भरपूर. हे काही नाही गेले, हे मगाशी आपल्या मागोमाग होते तेच होते. अकोला. तर असं छोटंसं मंदिर असं वरती. जगदंब. ह्या साईडला पण मागे पण आहे बघा. छोटासा मंदिर. चला जाऊया. तिकडचं मंदिर बघितलं, आता इकडे माहिती दिलेली आहे. चला पुढे. शिवाजी महाराजांचं आहे बघा इकडे स्मारक. स्मारकाकडे चला. जाऊया, ते वाचून येतील पुढे. आपण तुमका व्हिडिओत दाखवला भरपूर काय काय दाखवण्यासारखं. तिकडे पण आहे बघा, हे पूर्ण मैदान असा मोकळा. या बाजूला रोपवे आहे. 1375 फूट अवघ्या 4 मिनिटात लोक येतात. हिरकणी कडा, पायऱ्यांच्या बाजूला बुरुज आहे. हिरकणी बाळासाठी उतरून गेलं ते ठिकाण. या दरवाजाचं नाव मेना दरवाजा. मेना दरवाजा का की महाराजांच्या राणे मेहनत बसून येत म्हणजे औपाणीगडसाठी मागची बाजू. पुढची बाजू या साईडला पालखी दरवाजा. तुम्हाला मेना दरवाजापासून ते होळीच्या माळापर्यंत 18 पॉईंट फिरून दाखवणार. समाधी एक तर त्याची माहिती देणार. कसं जायचं कसं यायचं ते मी सांगणार आहे. राणीचा महाराज. चला गाईड घेतलेला, आता आपल्याला संपूर्ण माहिती भेटणार. आता आपण सगळ्या गाईडचीच माहिती टाकूया. आपण काहीतरी चुकीचं सांगितलं असं थोडाफार. कोण तुरीकडे चाललंय काय नाही, सगळी गेली पुढे. कोणाला माहिती आहेत का? 8 होते. गडावर माल किती आहेत? 6. प्रश्न पडतो 2 कुठे जातो? त्या सईबाईंचं निधन राजगडावर झालं. पुतळाबाईचं म्हणतात शिवेसटराच्या खाली पाचडगाव. 6 राण्या गडावर आहेत. 6 राण्यांचं 6 माल. हा एका राणीसाठी 1 माल, असे एक लागून 6 माल आहेत. हॉल, बेड, टॉयलेट, खिडकी आवरण्यासाठी वीट बांधकाम पेशव्यांनी मागून केलेलं आहे. याच्यावर पूर्वी खप्पर यांचं कवल सागरचं छेद होते. 1818 ब्रिटिशांनी उद्ध्वस्त पूर्ण जाळलेला किल्ला. 11 दिवस किल्ला जळत होता. खाली एक डोंगर आहे पोटल्याचा, त्याच्यावरून तफड्यानं कोठार पेटवलं. कोठार पुढे आपल्याला दिसेल. टॉयलेट बघूया. डोक्याला लागेला
चला टॉयलेट बघितलं. शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी ही मंत्रिमंडळाचे वाडे अष्टप्रधान मंत्रिमंडळ 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार या ठिकाणी केला जायचा. म्हणजे पूर्वीच्या मेन कचेऱ्या. हे धान्यांचं कोठार पोत्यानं वतली जायचं, शिडीनं बाहेर काढलं जायचं. पहिल्या 22 फूट नंतर 20 फूट 15 फुटावरनं धान्य बाहेर काढायचं नोंद केलं जायची. एखादा दरवाजा बघा धान्य बाहेर काढण्यासाठी दिसलं का. पेशव्यांच्या काळामध्ये कैदी ठेवायचं, कैद्याला 7 दिवस शिक्षा करायची. शिक्षा कबुलाला हातपाय बांधायचं, गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ मारून कडेलोट केला जायचं टकमकतो. ही दासी उठा राण्यांची नोकराने राहायची. समोर आपल्याला डोंगराला गॅप दिसतो का चंद्रकांत सारखं मोठा डोंगर दिसतो, त्याला गॅप दिसतो. त्या गॅपवरून प्रतापगड दिसतो. प्रतापगड कुठे आहे? महाबळेश्वरच्या खाली आणि पोलादपूरच्या वरती. वातावरण क्लिअर असेल तर स्पष्ट दिसतो. समोर आडवं टोक भवानी मंदिर रायगडचं हे टोक 150 फूट दरीत आहे. समोर राजधानीचा किल्ला दिसतोय बघा, पुण्यातला राजगड पहिली राजधानी दिसतोय का. हा किल्ला 100 एकर सपाट आणि 1200 एकर डोंगर. पूर्ण किल्ला बघा झालं तर 2 दिवस लागतात एवढा मोठा किल्ला. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून महाराजांनी डोंगर जिंकून घेतला आणि हिरोजी इंदुळकरांनी बांधला 14 वर्षात. त्या आर्किटेक्टचं नाव लिहिलेलं मिळेल तुम्हाला समाधीचे शेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. हे दास्यांची घरं नोकरांनी राहायचे. वळख गडाची. ही गड हा ब्रिटिशांनी जाळलेला 1818. 11 दिवस किल्ला जळत होता. ही 2 मजली बिल्डिंग होत्या. ही पाण्याच्या टाक्या, बाटप, तांगसाळ, मग तिथली माहिती दिली. यो यो ही काय होती? ह्या साईडला बघ, 2 मजली बिल्डिंग. ह्या साईडला सगळा परिसर दिसतो. फक्त रूम बघून या. रिझर्व्ह बँक पैसे छापायची. जेवणाचं लागेल पोरांनो. हो बा आला योग तो. बारक्या संघटनेच्या एकाच्या टाक्या उतरताना राजधानी राज्यावर 26 वर्ष कोपऱ्यातल्या पाण्याच्या टाक्या बघितल्या, बाटप बघितलं. आता आपण असं इकडे बघत जावा, दर्शन घेऊन गेलो. राजांचं निधन झाल्याचं ठिकाण. शेवटची 10 वर्ष राजवाडा म्हणून बोर्ड लिहिलेला आहे. फोटो वगैरे पाडत असेल तर पाडू शकता. लोक कपाळाला माती सुद्धा लावून जातात. इतकी पवित्र माती आहे. चला आपण इकडे दर्शन घेऊया. हो घ्या. हा डबल मध्ये होता. कुठं आहे हे बघा, उखळ दिलाय. तो का छोटावाला उखळ दिलाय. हे बघा, हे दगडी चुलींची जागा. हे दूर जाण्यासाठी खिडक्या किंवा पाहणी करण्यासाठी खिडक्या. समोर गॅलरी, साजा होपाणी करण्यासाठी ठिकाण. पूर्वी 5 मजले होते, आता 1च मजला दगड देऊन बंद केलेला आहे. पण पूर्वी कशी होती? लाकडी होती. दगडाची जर असते तर हे आपल्याला ढीग बघायला मिळाले असते. त्याच्यावर पैठणी कापडाचे पडदे, लाकडी खांब होते म्हणून आपल्याला बघायला मिळत नाही. हे बंद केले. 1 मजलाच आहे आता. पूर्वी 5 मजले होते. 16व्या वर्षी तोरण बांधला. तोरण दिसतोय बघा पुण्यातला. दिसतोय का? इकडे पुढे दहा-12 पायऱ्या उतरून जायला लागतो. आंध्र आहे. दगडात बांधलेली खोल्या, त्याची माहिती नंतर देणार आहे तुम्हाला. बघायचं असेल तर जावा. ट्रॉच लावून जावं लागेल, वाकून जावं लागेल, डोक्याला लागेल. उतरायचं कुठं? खलबतखाना
खलबत खाण्यात दिलं नाही. थंड आहे ना. चला परत बाहेर जाऊया. विचार आता हात दे. अरे खोलीत मिळतं खाली नाही जास्त नाही आहे खाली 14 पायऱ्या. हळू 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 हळू. उतरून गेलं ठिकाण असं डोकं हिरकणी बुरुज. समोर जो कटोरा दिसतो पालखी दरवाजा म्हणजे पुढची बाजू पायऱ्याने येणारा मार्ग. रिकाम्या पालख्या खाली ठेवायच्या, लोकांना बाल्य किल्ल्यात सोडायची. समोर विटांची रूम दिसते, टांगसाळा आहे, कॉईन्स, रात मुद्रा, होन, छापखाना, रिझर्व्ह बँक, पैसे छापाय त्या ठिकाणी. या ठिकाणी हे विजय स्तंभ टहाणी बुरुज एकावर एक 7 मध्ये पाहणी करण्यासाठी किंवा होपा निघण्यासाठी. महाराजगड किल्ला जिंकून आला तर इथे भगवा झेंडा फडकवून जायचा. आजूबाजूच्या गावांना गडेखेळा कळायचा की महाराजचा आत विजय झाले. तो 2 मजला हा 3 मजला, पूर्वी एकावर एक 7 मध्ये. या ठिकाणी खलबत खाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण की या कानातली बातमी टाकायचो गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. महाराजांनी बाहेर जी नाईकेच्या चर्चा करायची, कुठल्या गडकिल्ल्यांच्या गावांच्या बातम्या गोळा करांच्या चर्चा केल्या जायच्या. कुठली लूट आणली तर ठेवल्या जायची. सुरतेची लूट इथेच ठेवली होती की भारतात. या चौथऱ्याचं नाव सचिवालय दफ्तरखाना म्हणजे लेखणी काम करायचं. त्या साईडला खिडक्यात, या साईडला खिडक्यात ते पाहणी करण्यासाठी. मागचा चौथरा न्याय निवडा करण्याचं ठिकाण सदर. खाली प्रचंड तलाव आहे. या तलावाचं नाव गंगासागर तलाव. गंगासागर का ठेवले की राज्याभिषेकच्या वेळी 7 गंगेचं पाणी आणलेलं उरलेलं पाणी ह्याच्यात निसर्गित केलं म्हणून याचं नाव गंगासागर तलाव. अशी या गडावर 11 तलाव, 84 टाक्या. यातला दगड उत्खनन करून बांधकामाला वापरला गेला. एका दगडात 2 पक्षी मारले, पाण्यात 60 पण झाला आणि बांधकाम पण झाले. समोर रेलिंगवाला टोकाई टकमक टू कडेलोट पॉईंट. कैद्याला हातपाय बांधायचं, गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ मारून कडेलोट केलं जायचं. पण महाराजांनी कोणाला केला नाही, संभाजीराजांनी कोणाला सोडलं नाही. चला जय. या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. राज्याभिषेकला 6000 लोक या ठिकाणी हजर होती. पूर्वी 1 मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोच्या वजनाचं सोन्याचं शासं होतं. 32 मनाचं नेलं ब्रिटिशांनी. आत्ता फक्त पंचधातूचे मेघडबऱ्यांनी पुतळा 2009 मध्ये बसला. युवराज संभाजीराजे कोल्हापूरचे याने बसवले आहे. मेघडंबर 1985 साली बसवलं म्हणजे छत्र. या ठिकाणाचं नाव राज दरबार म्हणजे राज्याभिषेकचं ठिकाण. कुठल्याही कान्याकोपऱ्यात जरी कुजबुजलं तरी महारपूर आवाज यावं, महाराज जरी हळू बोलले तरी लोकांपर्यंत आवाज यावं अशी प्रतिध्वनी आहे या ठिकाणी. ते कशामुळं आहे तर या खडकांमुळं आहे. तज्ज्ञांची मतं ती नाहीत. उंचीचा शिखर असावा, भूमिपूजनचं खडक असावा किंवा प्रतिष्ठेसाठी खडक असावा. एवढा राजदरबार कोणा मग तो का ठेवला, काहीतरी कारण आहे म्हणून ठेवलेला आहे ना, नाही तर लेवल केला असता. महाराजांना शिवासनावर बसून जुनी राजधानी दिसते. सांगलीवरून श्रीप्रतिष्ठान भिडे गुरुजींचा हार पुजारी गेले 27 वर्षापासून येतो. एक ठाण्यावर नेतो. अशी 2 हार येतात. या साईडला राणे बस ठिकाण, या साईडला मंत्रिमंडळ बस ठिकाण. मधलं कुंड आहे पाणी पिण्यासाठी. कुंड आहे राजदरबारच्या लोकांना. समोरचा नगारखाना, वरती नगर वाजली. इथे नगर वाजली की खाली महाद्वार बंद केलं जायचं. इथे नगर वाजले की महाद्वार उघडलं जायचं. हा सांगली वरती नगर वाजली. हे दरवाजेचं लॉक म्हणजे आडगळ. 16व्या वर्षी तोरणा दिसतो बघा पुण्यातला राजगडच्या माणसा. सगळीकडे 15 ऑगस्ट 1 मेला तिरंगा फडकवला जातो. समोर घोड्यानं पाणी पाठवतो. महाराजांचे नाव कृष्ण लावायचं असेल
महाराज पाचीशाहींच्या वरिष्ठ आहेत. पाचीशाही चिरडून टाकले तर हे बघा पूर्वीचा वैभव. महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक समाजाचा शोध लावला तेव्हा ह्या अवस्थेत लावला. मंदिर आणि कुशावर्त तलाव आहे. खाली एक डोंगर आहे पोटण्याचं, त्याच्यावरून तोफडला ब्रिटिशांनी 1818 ते कोठार पेटवलं. चालल्याने मराठ्यांची राजधानी दुश्मन नसलेली मराठी कोणासमोर झुकलं नाही वाकडून मराठ्यांचे किल्ले सगळे उद्ध्वस्त करून राजस्थानचे लोक झुकले म्हणून त्यांचे किल्ले सुरक्षित आहेत. त्याच्या वरच्या साईडला 4 टाके दिसतात बघा झुडपात, 12 टाके आहेत. कोठार पेटला तर इजवतो. पण चालल्याने मराठ्यांची राजधानी दुश्मन नसतील पेशव्यांचे राजवट पेशवीराजे पुणे तिथे कोण लक्ष देतोय? कारण मराठे आपला कोणासमोर झुकला नाही वाकडून मराठ्यांचे केले सगळे उद्ध्वस्त. राजस्थानचे लोक राजपूत होते ते झुकले त्यांचे केले सुरक्षित आहे. समोर उंच टोक भवानी मंदिर रायगडचं हे टोक. आम्ही असे पॅकेज दाखवतो की वाघ दरवाजा दारोबाचा कोठार 12 टाकी जगदीश्वर मंदिर भवानी मंदिर 5 तास सेपरेट 2000 रुपये. त्या रायगडला प्रदक्षिणा घालतात 16 किलोमीटरची खाली 3000 रुपये घेतो वाटायला. 8-9 तास लागते. जानेवारी डिसेंबरलाच फिरतात कारण इतर दिवस उन्हाचं प्रमाण जास्त असतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे 2 ड्रने जातलं पाणी बाहेर येण्यासाठी या ठिकाणी या माळाचं नाव होळीचा माळ. या ठिकाणी होळी पेटल्या जाते. पूर्वी जो पेटक्या होळीतून हात आणणारा काढत त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा मानाचा घोडा आणि डोक्यातला फेटा दिला जायचा. आता लांबून टाकतात आणि काठीने काढतात. पूर्वी जळक्या होळीतून हात आणणारे बाहेर काढायचे. हे चित्र 2012 पासून उदयनराजे भोसलेंनी साफ करायच्या. हा पुतळा 1974 साली दुसरे इंदिरा गांधीचे असते. हा पुतळा शिवासनातच बसवा आलेला पण महाराज मोजडे घालून शिवासनात बसत होतो म्हणतो इथे बसून हा मोजडेवाला तो बिन्न मोजडीचा. ते खाली उमराचं झाड आहे. शिरका मंदिर शिरक्यांचे कुलदैवत. पात्र्याची शिर दिसते. हत्ती खाना लहान हत्ती पालखीमध्ये आणून शिटे वाढवले. समोर दुर्वाट पसरली बाजारपेठ अशी घोड्यावर सापड करत लोक. तिकडे 22 तिकडे 22 म्हणजे तुम्हाला 800 फूट लांबी 40 फूट रुंदी आहे बाजारपेठ. बाजारपेठेच्या टोकावरून टकमक तो कडेलोड सगळा तो जगदीश्वर मंदिर. जगदीश्वराचा आकार कसा दिसतो आपल्याला? मस्जिद आकार दिसतो का? मस्जिद का दिसतो की मोगलांना वाटलं पाहिजे आपलाच मस्जिद आहे. त्याचा मस्जिदचा आकार तो हिंदुत्व मंदिर आहे. महादेवचं मंदिर आणि शंकराची पिंड आहे त्या ठिकाणी. त्याच्या पलीकडच्या साईडला महाराजांची समाधी. महाराजांच्या विश्वासू वाघ्या कुटुंबामध्ये वाघ्यावरनं वादंगा वाघ्याचा इथं बंद केलेला आहे. तिथे एक छोटासा नगारखाना आहे. तिथे शिलेलेख आहे की शेवेत चिठाई तत्पर हिरोजी इंदुरकर किल्लाबांचं नाव. महाराज आर्किटेक्ट तुम्ही किल्ला बांधलात व बक्षीस काहीतरी मागावं लागेल. सोनं नाणं धन दौलत 4 गावची स्टेट पाहिजे त्या मागा. त्यांनी सांगितलं सोन्याच्या अपेक्षेने किल्ला बांधलेला नाही. फक्त आम्हाला पाटील हवाची आज्ञा द्या. मग महाराज तिथे काय एखाद्या नगारखाना महादर लोक वाचतील तरी तिथे कोण वाचणार नाही. महाराज तुम्ही जगदीश्वराचे भक्त आहात. जाता येता पायाचे धूळ फक्त आमच्या चरण लागलं एवढंच आम्हाला बक्षीस पाहिजे. महाराजांनी मिठी मारली. वाघरुजी अशी लोक आम्हाला स्वराज्यामध्ये समजून स्वराज्य निष्ठावून लोक होती. महाराजांनी 8 गावाचे 8 रणे का केलं की सरदार खानचे केल्या. गावं एकत्र लोक एकत्र यासाठी केलं. माझी माहिती संपलेली आहे. या बाजारपेठेतून जगदीश्वराचं दर्शन घ्या. त्याच पट्टीच्या मार्गाने मागे या. बाजारपेठेच्या टोकावर टकमक टोका थोडा उतार आहे. टकमक टोक बघा. मागे आलात का 2 दारुगोळ्याचे कोटर लागतील. तिथून हाती तलाकडे रस्ता का पारले का इकडे याची गरज नाही. ओके. आणि जगदीश्वरापासून तुम्हाला 1.5 किलोमीटर अंतर जायचं असेल तर भवानी मंदिर 150 फूट दरीत आहे. 150 फूट दरीत. हो रेलिंग बांधली आता. पूर्वी रेलिंग नव्हती. आम्हाला 2 महिन्यातून ग्रुप लागलं तरच आम्ही जातो. कारण ते मेळा दरवाजे तू सांगता. आता तुम्ही घेतला तिथं सांगता आम्हाला असे असे बघायचे. धन्यवाद. ताकबी कोणाला तर मित्रांनो ह्या साईडने सगळे हे आहे ना पूर्ण बाजारपेठ होती. तेव्हा लोक सगळे महाराज वगैरे म्हणजे घोडे घेऊन इकडून खरेदी करू घ्यायचे. आपल्याला आता सर्व पुढे जायचं. टकमक टोकाक.
आम्ही हे बाजार करून इकडे गेलो पुढे. बाजाराचा हा रोड पूर्ण. इकडे हे बघा घाण वगैरे आपण आपली कचरा पेटीत टाकतो. सगळ्यांनीच टाका. काय काय ठिकाणी लोक म्हणजे एकदम कसे पण टाकतात बाहेर. ह्याच बोललं ना तो टकमक टोक या साईडला. चला तिकडे पण जाऊन येऊया. नाश्त्यासाठी थांबलो गडावरती. तिकडे आता नाश्ता करणार. छोटासा दुकान आहे इकडे. बघूया काय ऑर्डर करतात. माणसं इथे बसून माणसं येतात बसत नको. लवकर पाठव. जगदीश्वर मंदिराचा शिलालेख. जगदीश्वर मंदिर रायरेश्वरच म्हणतात. नाही जगदीश्वर मंदिर आहे. जगदीश्वर. चला चला मंदिरात पाय वगैरे पडूया. या मंदिर आपल्या त्या दरवाजापासून दिसत होतं. जय भवानी, जय शिवराय. मराठोगी ना जान हो. बघ परफेक्ट. आता आपण चाललो टकमक टोकला. या रस्त्यान रस्ते शोधत चालले. नाही रस्तो हा खाली बघत असला डेंजर. एवढा व्हिडिओ दिसत एवढं साधा सोप्पा काम नाही. हळू रे. तर इकडून असं खाली आपण उतरलो होता. इकडे हे बघा बसलेत प्रथमेश पकलो. काय घेतो बाबा खाऊकत. आणि या टकमक टोक. तर इकडे जायचं आणि इथूनच मग खाली डायरेक्ट गड उतरत घ्यायचो खाली. येते आपण असं गोल फिरून येलो. तिकडून 2 आपले दरवाजे मेन करून येलो आणि असं मग गोल फिरून मंदिर करून खाली येलो. आता चला खाली जाऊया. तर हे बघा या टकमक टोकावरून दिसणारा व्ह्यू बघा खालचं. संपूर्ण पर्वतरांग आणि मध्ये खोल बघा किती आहे. अजून असा पुढे जायचा शेवट तो बघा तिकडे. मित्रांनो आपण हे बघा मगाशी इकडून चढलेलो असे वरती येऊ. असं गोल 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 करत इकडून ही तटबंदी दिसता. तिथून आपण असे वरती चढलो आणि मग वरती गोल गोल फिरून तिकडे सगळं असं किल्ला फिरलो आहे बघा इकडे. नंतर असं गोल फिरून आता इकडे गेलो टकमक टोकला. आणि बाकीचे किल्ले त्या साईडला दिसतात.
म्हणजे ह्या साईडला भीती वाटतं जरा. सांभाळून चला होय आमका. संपलो, ह्या शेवट होतो. सगळे पॉईंट आता आपण कव्हर केलेले आहेत बऱ्यापैकी. भरपूरच केलं. हा शेवट आहे बघा. तर मित्रांनो आता रायगड किल्ला आपण उतरू घेतलं. म्हणजे अर्धो रस्तो तर पूर्ण उतरलं होतं कारण थोडा बॅटरी लो झाली होती त्याच्यामुळे लेट. हां आता फक्त 10 मिनिटाची वाटा. उतरते वेळी लवकर उतरू होता पण चढते वेळी थोडा 1-1.5 तास गेला. 1.5-2 तास. सकाळी 7 वाजता सुरुवात केलेलं. 8:30-9 पर्यंत पोचलो ना. 8:30-9 पर्यंत 1.5-2 तास लागले. उतरूक पटकन निघालो. पूर्ण गोल फिरलो आपण. मजा येईल. तर डायरेक्ट खाली जाऊन ब्लॉग एंड करायचो. बॅटरी लो. इकडे चार्जिंगचं थोडं प्रॉब्लेम आहे आमका. गाडीत चार्जिंग लावू शकत नाही. मस्त एक नंबर. मजा येईल. एक नंबर. गाईड पण आपल्याला चांगलं भेटलो. मस्त पटपट माहिती दिल्यान. तर मित्रांनो फायनली पूर्ण किल्लो फिरून आता उतरलो आपण रायगड खाली. आणि आता आपण गाडी खेळ लावलेलो तिकडे चाललो. तर ह्यो आजच्या दिवसातलो आपलं रायगड किल्ल्याचं ब्लॉग आता आपण संपवणार आहोत. कारण ब्लॉग खूप मोठं होत गेलं. किल्ल्याची माहिती झालेली आहे घेऊन आणि तो ब्लॉग पण आता आहे संपवतो. पुढचा बघू आता काही असाच तो प्लॅन. तर चला ब्लॉग कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. बाय बाय.